हॅलो एव्हरीवन. सकाळी सर्व कामं आवरल्याच्या नंतर एकता आणि आजी आलेले, कारण त्यांना जायचं होतं बँकमध्ये. आणि त्यांच्यासोबत मग एंजल पण रेडी झालेली. ऑलरेडी तिची आणि मिश्काची आंघोळ वगैरे सगळं सकाळीच होऊन जातं. आणि आमचा नाश्ता पण झालेला, कामं पण आवरलेली. 2 दिवस पाणी येणार नाही आहे, त्याच्यामुळे फटाफट सगळं आवरून घेतलं, पाणी भरून ठेवलं, पिण्यासाठी वगैरे एक्स्ट्राचं पाणी भरून ठेवलेलं. आणि आजी आणि एकता आली, त्याच्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि त्या निघालेल्या बँकमध्ये. एंजल जशी तयार झाली तशी तिला असं वाटलं मिश्काला की तिला पण घेऊन जात आहेत खाली फिरायला, तर ती पण त्यांच्या मागे लागलेली, एंजलच्या मागे लागलेली. एंजलला सोडतच नव्हती, ती बाहेरपर्यंत गेली. स्वतःची कॅप वगैरे सुद्धा घेतली. एंजलने तिची कॅप घातली म्हणून हिने पण तिची स्वतःची कॅप घेतली आणि एंजलकडे रडायला लागली की दीदी मला घेऊन चल असं. आणि ती खूप रडली. ते गेल्याच्या नंतर पण खूप रडत होती ती, कारण तिला एंजल घेऊन नाही गेली. आणि ते गेल्याच्या नंतर मग तिला मी थोडा वेळ झोपवलं, ती लगेच झोपून पण गेली. आणि माझं राहिलं होतं फक्त जेवण. तर हे लोक रिटर्न बँकमधून घरी येणार होते, तर मग सगळ्यांसाठी मी आज दाल खिचडीच केलेली. आणि दाल खिचडी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती थोडा वेळ. आणि मग इथे तोपर्यंत मी भेंडीची भाजी आणि पप्पांसाठी भाकर बनवलेली आणि आमच्यासाठी दाल खिचडी केलेली. आणि खिचडी मग अशी काही झाली होती, दिसते एवढी छान, तशी ती टेस्टी पण खूप झाली होती. आणि सगळं काम आवरलेलं, मिश्का पण झोपलेली, त्याच्यामुळे मग पटकन जेवण बनवून घेतलेलं. आणि दुपारी मग हे आल्यावरती आमचं जेवण वगैरे झालं. आणि संध्याकाळच्या वेळेस आम्ही निघालेलो भाजी मार्केटला, कारण की भाज्या भरपूर दिवस झालं आणल्याच नव्हत्या. वरवर जशी लागेल तशी भाजी आणत होतो आणि मग ते रोज खाली जायला पण कंटाळा येतो, त्याच्यामुळे मग एकदम भरली की बरं पडतं, पटकन भाजी काढा आणि ती बनवा असं असतं. त्याच्यामुळे मग आम्ही तिघे पण, माझ्याबरोबर ह्या पण मागे लागलेले आणि दोघींचे मॅचिंग ड्रेस होते. आणि संध्याकाळच्या वेळेस गेलेलो 9 वाजता, तर दोघींनाही झोप आलेली, त्या दोघी 10पर्यंत झोपून जातात. आणि मार्केटला गेलो आणि तोपर्यंत ते थोडंफार मार्केट अर्धं बंद होत आलेलं, पण फटाफट सगळी भाजी घेतली आणि मग परत आम्ही घरी निघालो. चला, तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि परत एकदा भेटूया उद्या नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.